नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हॅलो, मी सागर कुलकर्णी. मी फॅकल्टी मेंबर आहे चैतन्य अकॅडमी येथे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेले आठवडा, 2 आठवडे, 3 आठवड्यापासून मी तुमच्याशी इंटरॅक्ट ऑलरेडी करतो आहे व्हॉट्सॲपच्या आपल्या ग्रुपवर. ही जी काही चर्चा, डिस्कशन्स, काही मुलांचे पर्सनली डाऊट्स येत आहेत, काहींचे फोन येत आहेत, तुम्ही टेस्ट देताय, टेस्टचे मी रिझल्ट्स बघतो आहे. तर या सगळ्या गोष्टींचा एक कॉमन आढावा घेतल्यानंतर मला असं वाटलं की मी काही गोष्टी ॲड्रेस कराव्यात. रेग्युलर क्लासरूम सेटिंगमध्ये हे सोपं होतं, हे असं काही सेपरेट काही करावं लागत नाही, कारण तुम्ही टीचरच्या डायरेक्ट टचमध्ये असता आणि तुम्ही डायरेक्ट त्यांना विचारता की सर हे काय करू, प्रॉब्लेम आहे, काय करू. ते तुम्हाला आन्सर सांगतात आणि ते तुम्हाला ओळखतात, समोरासमोर भेट असते तर ओळखतात. आता या केसमध्ये हे थोडं इनडायरेक्ट वेमध्ये आपण शिकतो आहोत. आशा करू की एका महिन्याभरामध्ये सगळं हे निवळेल आणि आपण रेग्युलर क्लासेसमध्ये आपण भेटू शकू आणि आपला अभ्यास हा अजून चालू राहील चांगला. तर जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत आपल्याला काही पर्याय नाही आहे आणि आपल्याला त्यातनं मार्ग काढायचा आहे. तर मी या ज्या काही गोष्टी तुम्ही बघितल्या, काही समस्या होत्या, काहींचा टाईम पुरत आणि बरेच असे गोष्टी आल्या बाहेर. तर मी जेव्हा ह्याचा थोडासा विचार केला तर याची एक रूट कॉज जी आहे या सगळ्या प्रॉब्लेम्सची ती सॉल्व करण्यासाठी म्हणून मी हाचा डिस्कशन ठेवलेलं आहे, टॉक ठेवलं, प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे. तर बघूयात आपण. त्याचं नाव मी असं दिलं आहे की स्मूथ ट्रान्झिशन फ्रॉम 10th टू JEE आणि नीट. बघा, 1ली ते 10वी तुम्ही जे अभ्यास केला, एका विशिष्ट प्रकारे तुम्ही शिकला शाळांमध्ये आणि आपण इथे व्हरायटी आहे, बरेच जण बऱ्याच ठिकाणावरून आलेले आहेत. तर तुमची पद्धत वेगळी, एक काही विशिष्ट पद्धत तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या पद्धतीमध्ये. आणि आपण आता JEE आणि नीटला आपण अस्पायर करणार आहोत 2022 साली आणि आपल्याला चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळवायची. तर हा जो काही काळ आहे सध्या, ज्या काळातनं आपण सगळे जात आहे, मी विद्यार्थी असताना गेलो होतो आणि सगळे जातात. तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, काही सवयी आहेत, काही अप्रोच आहेत, हे बदलावे लागतात. आता हे काहींना उशिरा कळतं, अरे मी तेव्हा असं करायला पाहिजे होतं, असं काही लोकांना कळतं. काही लोकांना कळतही नाही, म्हणजे असंही होतं. पण मग आपल्याला जर अशी संधी असेल की आपल्याला ह्या अगोदरच कळलं की आपण काय गोष्टी बदलाव्या लागतील, आपल्याला काही चांगल्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील, काही जुन्या सवयी कंटिन्यू पण करता येतील, चांगल्या सवयी मागच्या, आणि काही गोष्टी चेंज कराव्या लागतील. तर अप्रोच आपला जो आहे या परीक्षांकडे बघायचा, हा अप्रोचमध्ये थोडा बदलाची गरज आहे. म्हणून मी हा टॉपिक घेतलेला आहे. आपण बघूया त्या टॉपिकच्या पुढे. तर पहिल्यांदा बघूया की हा डिफरन्स, हा काय फरक काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला 4-5-6 पॉईंट जे सुचले ते मी तर नोट डाऊन करतोय. ते म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेबस. 10वीचा सिलेबसचा व्हॉल्यूम तुम्ही जाणता, एक प्रकारचं होतं. काही चॅप्टर्स होते, फिजिक्सला 4-5 चॅप्टर्स असतात, केमिस्ट्रीला अजून एक 4-5 आणि बायो 4-5 असे असतात, आणि मॅथ्सचं अजून एक बुक असतं. तुम्ही इवन नोटबुकमध्ये ते नोट्स लिहिता ते पण किती तुमचं फिजिक्सचं एवढं होतं. एक फिजिक्सची बुक, एक केमिस्ट्रीची बुक आणि एक बायोची बुक, इथपर्यंत मर्यादित असतं. आता आपण जे या एक्झामसाठी आपण जो फोकस करतो, लक्षात घ्या, मी तर JEE/नीट असा शब्द वापरतोय. तुम्ही 11वी आणि 12वी जे बोर्डाची एक्झाम जी आहे, 12वीची स्पेशली स्टेट बोर्डची एक्झाम, त्या बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्ही आत्ता 10वीला जे केलं त्या प्रकारचा अभ्यास हा तुम्हाला तिथं तरुण देणार आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. आणि 12वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये काही फार फरक नाही आहे. म्हणून मी इथे लिहिला की या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी आपण जे बघतोय, प्रयत्न करतो आहोत, चालू करणार आहेत, केले असतील, त्याच्यामध्ये मी कंपॅरिझन दाखवतो तुम्हाला. एक म्हणजे सिलेबसची कंपॅरिझन आहे. या JEE आणि नीट या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये आपला सिलेबस जो आहे त्याची डेप्थ प्रचंड जास्त आहे. म्हणजे विड्थ पण आहे, डेप्थ पण आहे. तुम्हाला कळत आहे, विड्थ पण आहे, डेप्थ पण आहे. विड्थ जास्त असणं म्हणजे काय, बोर्डाचा जनरली सिलेबस असा असतो, विड्थ असते 32 चॅप्टर्स आहेत. तर त्या सगळ्याला बोर्डाच्या पुस्तकात पण 30 नावं आहेत, आपल्याकडे तर 30 नावं आहेत. बोर्डाच्या पुस्तकात काय होतं, जनरली सगळे चॅप्टर्स वरवर टच केले जातात, पण या एक्झाम्समध्ये ते चॅप्टर नुसतं वरवर टच नसतात केले, तर ते डेप्थ पण, त्या डेप्थमध्ये पण असतात. सो द व्हॉल्यूम इज लार्ज. नेचर ऑफ क्वेश्चन्स
10वीपर्यंत क्वेश्चन्स कसे असायचे, रिपिटेटिव्ह. तुम्ही मागच्या वर्षीचे 4, 5, 10 वर्षाचे प्रॉब्लेम्स सॉल्व केले तर 70% पेपर त्यातनंच असतो. 30% काहीतरी रिपिटेशन असतं, मग काहीतरी नवीन काहीतरी असतं. नवीन असतं म्हणजे काय नवीन असतं, आकडे बदललेले असतात, थोड्या गोष्टी इकडचं तिकडचं फक्त फिरवलेलं असतं. असं आमूलाग्र काहीतरी म्हणजे बदल झाला आहे, वेगळाच काहीतरी आलं तर तसं होत नाही. या परीक्षा नेचरमध्ये असं होत नाही 10वीपर्यंतच्या. पण या ह्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये आपण बघतो की सगळ्यात पहिली गोष्ट रिपिटेशन असा काही प्रकार नसतो. एखादा प्रश्न आला की तो प्रश्न हिस्ट्री होऊन जातो. आणि रेअरली तो रिपीट होतो. असे काही क्वेश्चन्स पण आहे जे रिपीट होतात, पण ते रिपीट असे फार कमी हिस्ट्री, आणि तुम्ही त्या रिपिटेशनवर राहू शकत नाही. म्हणजे असं म्हणू शकत नाही की मागचे मी 5-10 वर्षाचे पेपर्स काढतो, जेईचे आणि नीटचे पेपर काढतो आणि त्यातले आन्सर स्पॉट करून टाकतो, आय विल मेमोराईज. असा क्वेश्चन आला की हे आन्सर आहे. नाही, असं पद्धत चालतच नाही. दॅट डज नॉट वर्क. ठीक आहे, तुम्ही जरी ते प्रॉब्लेम सगळे 100% जरी सॉल्व केले तरी तर 100,000 जरी प्रॉब्लेम सॉल्व केले तरी 1001वा प्रॉब्लेम तुम्हाला येईलच ही गॅरंटी नाही. कळतंय? त्यामुळे हा एक फरक आहे. त्यानंतर नेचर ऑफ एक्झाम, सब्जेक्टिव्ह एक्झाम होते 10वीमध्ये. सब्जेक्टिव्हमध्ये काय, तुम्ही चांगला हँडरायटिंग लिहिलं, त्यानंतर तुम्हाला इंग्लिश तुमचं चांगलं आहे, चांगलं तुम्हाला एक्सप्लेन करता येतं आणि वगैरे, तर यू कॅन डू इट. ह्याच्यामध्ये कसं आहे, ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये बाकी तुमच्या स्किल्स बघणार नाही कोणी, हँडरायटिंग वगैरे कसं आहे या एक्झाम पुरतं म्हणतोय मी, होणार नाही. पण आणि इट्स अ टसल ऑफ टाईमशी आपल्याला झुंज आहे. येस, आपल्याला 1 तासामध्ये नीटवाल्यांना 45 क्वेश्चन सॉल्व करायचे पर सब्जेक्ट, आणि फिजिक्सचं मी बोलतोय, आणि जेईवाल्यांना 25 क्वेश्चन 1 तासामध्ये करायचे. म्हणजे इट्स अ टसल टाईम. म्हणजे त्या वेळेत तुम्हाला क्वेश्चन वाचून सॉल्व करून टिक मारायला जे सेकंद आहे, त्या सेकंदाचं आपल्याला पुढे बघणार होतो आपण, आपल्याला हिशोब लावायचा ठेवायचा. हा फरक आहे ना. त्यानंतर स्केल ऑफ कॉम्पिटिशन. येस, स्केल ऑफ कॉम्पिटिशन डेफिनेटली. आपण एक 10, 12, 15, 20 किंवा एका शाळेमध्ये आपण टॉपर असो किंवा चांगले मार्क पडत असतील तर हे चांगली गोष्ट आहे. पण आपण आता 10वीमध्ये आपण ठीक आहे एका स्टेट लेवलशी आपण कॉम्पिट केलं, पण आता ही नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन आहे. ह्याच्यामध्ये लाखो मुलं बसतात, 9-1 लाख मुलं बसतात जेईला. तर स्केल ऑफ कॉम्पिटिशन वेगळी आहे. त्यानंतर पुढचं काय, सिग्निफिकन्स ऑन द पाथ ऑफ करिअर. ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो काय. सिग्निफिकन्सचा 10वीचा तुमचा जो रिझल्ट आहे किंवा जो आउटपुट आहे त्याचा सिग्निफिकन्स बघितला आणि ह्या जेई आणि नीटच्या एक्झामचा सिग्निफिकन्स बघितला, त्यात फरक आहे. सिग्निफिकन्स म्हणजे आय जस्ट एक्सप्लेन टू यू. या पर्टिक्युलर गोष्टीचा एका लॉंग टर्ममध्ये किती फरक पडणार आहे, इफेक्ट पडणार आहे, त्याला सिग्निफिकन्स असं म्हणतोय मी. 10वीचा तुम्हाला रिझल्ट छान मिळाला, 90% तुमचे मार्क असं पडले, 90, 92, 93%, 85 पुढे असं पडले, तर आपण त्याला व्हेरी नाईस रिझल्ट म्हणतो. आणि इट इज व्हेरी नाईस. ज्यांना असं चांगले मार्क आहेत किंवा पडतील तर रिझल्ट आपल्याला वाट बघतोय आपण त्याची. तर ज्यांना चांगले मार्क पडत आहेत त्यांचे खरंच कौतुक आहे, त्यांनी मेहनत घेतलेली आहे, त्यांच्या पेरेंट्स, टीचर सगळ्यांचं कौतुक आहे. पण एक लक्षात घ्या, हे मार्क आहेत आपल्याला, हा जो आउटपुट आहे हा आउटपुट थोडा कमी थोडा जास्त जरी झाला असता तर तुम्हाला सांगा फार फरक नसता पडला. ठीक आहे, तुम्हाला आता 92 मार्क पडले का टक्के, समजा 90 पडले असते, फार फरक नसता झाला. पण या एक्झाममध्ये समजा एखाद्याला 90% पडले आणि एखाद्याला 88%, 2% फरक पडला. पण 2% फरकमध्ये त्याचं रँकिंग जे आहे हे काही 10-20 हजारांनी खाली वर होतं. म्हणजे त्यात भरपूर मुलं आहेत, कारण एक स्केल मोठा असल्यामुळे तुम्हाला थोड्या मार्कांसाठी फरक पडतो, आपल्या रिझल्ट्सवर फरक पडतो, बरोबर आहे. त्यामुळे तसा सिग्निफिकन्सचा पण आहे. आणि दुसरे पाथ ऑफ करिअर लक्षात घ्या, या स्टेजला तुम्ही जे कराल चांगलं आणि वाईट ह्याचा एक लॉंग टर्म इफेक्ट आपल्यावर होणार आहे, आपल्या करिअरवर होणार आहे. लक्षात घ्या, मी हे जे तुम्हाला एक्सप्लेन करतोय याच्या अगोदर एक बेसलाईन आपण डोक्यात फिट केली पाहिजे. ती म्हणजे ही एक्झाम महत्त्वाची आहे, त्यात काही वादच नाही. जेई नीट आपण जे देणार आहोत, ॲडव्हान्स देणार आहोत, ही महत्त्वाची आहेच आहे. आपल्याला चांगला रँक आला पाहिजे, आपण मेहनत करणार आहोत 2 वर्ष. पण लक्षात घ्या, ही एक्झाम आपल्या आयुष्याची काही शेवटची एक्झाम नाही आहे. आणि असंही नसतं की मला जर IIT मिळाली नाही किंवा मेडिकल ॲडमिशन मिळालं नाही म्हणजे तर आयुष्यात काही राहिलेलं नाही. म्हणजे असंही काही नसतं. म्हणजे असं काही नाही की डॉक्टर इंजिनियर झालं तरच करिअर आहे, डॉक्टर इंजिनियर नाही झालं तर मग काय, मग सगळं छी आहे, सगळे फार काही नाही, असं कोणीही होतं. असं ह्यातनं बाहेर आहे सगळ्यात पहिली गोष्ट. आणि हुशार मुलं सायन्स घेतात आणि थोडी कमी हुशार मुलं
कॉमर्स घेतात वगैरे वगैरे. जस्ट कम आउट ऑफ ऑल दिस थिंग्स. हे दिस डझंट वर्क. ओके. आणि हे असं आपल्याला वी हॅव टू बी व्हेरी क्लिअर की ही एक्झाम आपल्याला सिन्सिअरली ऑनेस्टली करायची आहे. आपले पूर्ण एफर्ट्स टाकायचे. ओके. हां, तर विथ दिस इन बॅकग्राऊंड आपण पुढचं बघूयात. स्टाईल ऑफ स्टडीमध्ये फरक आहे. काय फरक आहे? 10वीमध्ये काय होतं? इट वॉज लार्जली मेमरायझेशन. 10वीमध्ये काय होतं? घोकंपट्टी. वाचा 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 वाचा. हां, वाचा. कन्सेप्ट होती, ऑब्व्हियसली कन्सेप्ट सगळीकडे असणार आहे, पण आपल्याला मार्कांसाठी आपण जे काम करतो ते पाठ करणं. ओके. असे स्टेप असतात. तुम्ही हिस्ट्री असं लिहिता, जॉग्रफी असं असतात. पहिल्यांदा ही लढाई झाली, मग हे झालं, ते वॉट एव्हर. सो यू टेक एनी सब्जेक्ट, इट वॉज लार्जली मेमरायझेशन बेस्ड. पण इथं काय आहे, हिच्यामध्ये देर इज नॉट जस्ट मेमरायझेशन बट मेमरायझेशन विथ ॲप्लिकेशन. कळतं? म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल असं शिकवलं की शिकवलं की भात कसा लावायचा, तांदूळ भात कसा लावायचा. मुठभर तांदूळ घ्या, वाटीभर तांदूळ घ्या, त्याच्यामध्ये 2 पेर असं पाणी घाला आणि खालनं गॅस लावा आणि 2-3 शिट्ट्या झाल्या की ते बंद करा गॅस. तुम्हाला भात कसा लावायचा शिकवलं. 10वीच्या म्हणजे बोर्डसारखे जे एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये कसं विचारलं जातं, अच्छा तुम्हाला आता हा भात लावायला शिकवला, ठीक आहे, आता 5 लोकांसाठी शिकवला, आता ठीक आहे 10 लोकांसाठी लावा. बाकी सगळे प्रोसिजर तीच, तर 5च्या ऐवजी 10च्या, ते सगळं डबल केलं, प्रमाण झालं, तुमचं भात लागला. हां, पण या एक्झाममध्ये कसं असतं, हां मग तुम्हाला शिकवलं आहे काय की भात लावायला, पण विचारलं आहे काय तुम्हाला, हां आता बिर्याणी बनव. तुम्हाला कळतं की जिरा राईस बनव. तुम्हाला कळतोय फरक? किंवा दम बिर्याणी बनव. यार अंडरस्टँड दिस. म्हणजे याचा अर्थ असा नाही की गोष्टी आउट ऑफ सिलेबस आहेत, पण काय सांगायचा मी प्रयत्न तुम्हाला करतो या उदाहरणातनं की तुम्हाला ती भात लावायची कशी हे प्रोसिजर डोक्यात ज्यांनी पाठ केली आहे त्याला बिर्याणी लावता येणार नाही किंवा त्याला जिरा राईस लावता येणार नाही. पण ज्याला भात लावायचा कसा ही कन्सेप्ट माहिती आहे, त्याला फोडणी कशी घालायची जिऱ्याची ते कन्सेप्ट माहिती आहे, हां ही कॅन मेक अ गुड जिरा राईस. येस. त्यामुळे कन्सेप्टवर भर आहे आणि त्याच्या ॲप्लिकेशनवर भर आहे. कळतंय? अँड नॉट जस्ट मेमरायझेशन. हा एक फरक आहे. मग आता ठीक आहे, डिफरन्स आहे, फरक पडतोय. ओके, पुढे काय करायचं? सो व्हॉट नेक्स्ट? म्हणजे मला प्रोसेस काय केली पाहिजे, काय बदल केला पाहिजे? तर बघा, तर बेसिक प्रोसेस ऑफ लर्निंग आपण जे लर्निंग सध्या करतोय ह्याची बेसिक प्रोसेस जी आहे, बेसिक प्रोसिजर स्टेप्स जे आहेत ते कशा आहेत बघूयात. तर त्या अशा आहेत. बघा काय आहे, इनपुट. सगळ्यात पहिला इनपुट, प्रॅक्टिस, डाऊट सॉल्विंगवरनं परत ॲड जातो इनपुट, परत त्या इनपुटची परत प्रॅक्टिस, परत डाऊट सॉल्विंग. ओके, हे सायकल आहे. त्यानंतर ज्याचे डाऊट सॉल्व्ह झालेले आहेत तो पुढे जातो एक्झामिनेशन, आणि एक्झामिनेशनचं ॲनालिसिस, आणि हे ॲनालिसिसचं परत मागे प्रॅक्टिस. मी तुम्हाला ह्याच्यावर आय विल स्पेंड सम टाईम ऑन दिस. ओके, आपण ह्याच्या काही गोष्टी 1 by 1 बघूयात. लेट अस फर्स्ट. ओके, आणि हे जो करतो हे गेट्स द कप असं काहीतरी दाखवलं. यू गेट इट? अच्छा, आता हा जो इनपुट आहे, व्हॉट इज दिस इनपुट? मी पुढच्या स्लाईडमध्ये हे मेन्शन केलं. इनपुट म्हणजे तुम्ही जे लेक्चर्स ऐकताय ऑनलाईन ऑफलाईन. सध्याच्या काळामध्ये आपण ऑनलाईन करतोय, पण जेव्हा आपले क्लासेस चालू होतील तेव्हा आपण सगळं ऑफलाईन ऐकणार जे लेक्चर्स आहोत ते लेक्चर्स, बुक्स तुम्हाला सांगितलेली आहेत, ॲडिशनल रेफरन्सेस, तुमच्या टीचरने तुम्हाला अजून जे काही दिलेलं आहे स्टडी करायला ते सगळं इनपुट झालं. तुम्ही खाताय. पण मला सांगा, नुसतं खाणं सफिशियंट आहे? मी नुसतं खाणं सफिशियंट आहे? नाही, ते डायजेस्ट पण झालं पाहिजे ना. सो देअर कम्स इम्पॉर्टन्स ऑफ प्रॅक्टिस. ऑब्व्हियसली इनपुट सगळ्यात फर्स्ट गोष्ट आहे. तुम्ही खाल्लंच नाही डायजेस्ट करणार काय ना, तुम्हाला खाणं तर एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, मग तुम्ही इनपुट इज इम्पॉर्टंट. या इनपुटमध्ये अजून एक मी गोष्ट टाकायची राहिली, ती टाकली असं बरं झालं असतं की इनपुटमध्ये अजून एक काय इम्पॉर्टंट आहे. नुसतं लेक्चर्स ऐकून, नुसतं प्रवचन ऐकून घेतलं, वा छान, काय बढिया सर, तुम्ही मस्त बोलता, मस्त शिकवता, दॅट इज व्हेरी नाईस. तुम्हाला कळतं आहे तर त्याचा आनंद आहे, बरोबर आहे. पण नुसतं तो सफिशियंट नाही, तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. यू हॅव टू मेक गुड नोट्स. कारण आपल्याला हा जो मी तुम्हाला म्हणलं फिजिक्सचा स्पेशली 32 चॅप्टर्स आपण शिकणार आहोत. 30-32 डिपेंड्स ऑन तुम्ही चॅप्टर मोजता कसे. 32 चॅप्टर्स आपण शिकणार आहोत. तर मला सांगा, 32 चॅप्टरचे मिळून आपल्या कमीत कमी 15-16 ते 20 नोटबुक्स भरणार आहेत फिजिक्सच्या. होणार आहे एवढं, फक्त थिअरीच्या म्हणतोय बरं का मी. बाकी तुम्ही प्रॅक्टिस कराल, शॉर्ट नोट्स काढाल वगैरे, ते वेगळं, तर ते कॅल्क्युलेशन नाही करत मी. थिअरीचं सांगतोय. कमीत कमी 15 तरी भरणार आहेत सहज.
तुम्ही हवा असेल तुमच्या सिनियर्सना जे आपल्याकडे शिकतात 12वीला त्यांना विचारा, किंवा पास आउट झालेले त्यांना विचारा, होणारच आहे. तर मला सांगा, आपला आपण व्हॉल्यूम इतकं शिकणार आहोत, तर तुम्ही जर नीट डॉक्युमेंट नाही केलं, नीट नोट्स नाही काढल्या, कुठलं आज या पानावर, दुसरं उद्याच्या त्या पानावर, त्या पानावर हे पानावर चिवडा खाल्ला, हे इथं गेलं, असं जर केलं तर होईल काय, नंतर जेव्हा रिव्हिजन करायची वेळ येईल तेव्हा मग अरे हे काय केलं होतं, ही स्टेप काय केली होती आठवत नाही, हे काय सांगितलं होतं, तर ते सॅटिस्फॅक्टरीली सही होणार नाही. त्यामुळे आपल्याला नोट्स काढणं, केअरफुली नोट्स काढणं इम्पॉर्टंट आहे. आणि एस्पेशली या फेजमध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण या फेजमध्ये टीचर समोर नसल्यामुळे एक्झॅक्टली तो जो काही बेनिफिट असतो तो नाही आहे. पण नेवर माइंड, तुम्ही सध्या जे नोट्स काढताय ऑनेस्टली नोट्स काढा, शॉर्टकट्स नको आहेत आपल्याला. देन गो टू प्रॅक्टिस. प्रॅक्टिस काय आहे? प्रॅक्टिसमध्ये शॉर्ट नोट्स काढणं. तर मी शॉर्ट नोट्स काढणं हा प्रकारे थोडा जास्त एक्सप्लेन करेल जेव्हा आपण पर्सनली भेटू तेव्हा. सॉल्व DPP. सध्या तुम्हाला DPPs देत आहेत सर, तर DPP सॉल्व करणं, होमवर्क दिले, होमवर्क सॉल्व करणं वेळच्या वेळेला, हे झाली प्रॅक्टिस. आणि ऑब्व्हियसली आपल्याला हे जे पुस्तकं लिहून दिलेली आहेत, JEE कुठलं पुस्तक सांगितलं आहे, पण सगळ्यात पहिले बुकलेटची तुम्हाला सॉफ्ट कॉपी मिळाली आहे का आय डोंट नो, ती मिळेल, किंवा हार्ड कॉपी किंवा टॅबमध्ये तुम्हाला जेव्हा टॅब मिळतील तेव्हा त्यात असेल, किंवा तुम्हाला हार्ड प्रिंटेड मटेरियल मिळेल जेव्हा तुम्ही अकॅडमी जॉईन कराल तेव्हा. ते झालं बुकलेट. त्यानंतर HC वर्मा आणि सेंगेज हे आपण पुस्तकं आहेत. तर हे सगळं सॉल्व्हिंग करणं हा कुठला भाग झाला? प्रॅक्टिस. म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे काय? कम बॅक टू द अनालॉजी ऑफ इटिंग. मी आय हॅव इटन अलॉट, पण मी डायजेस्ट केलं नाही. डायजेस्ट करायला मला आत डायजेशन चालू आहे ना, तर प्रॅक्टिस इज लाईक डायजेशन. प्रॅक्टिस नाही केलं, नुसतं खाल्लं तर देर इज नो यूज. ते फक्त इथे येऊन बर्डन होऊन जाईल, म्हणजे किती साठवू मी, असं होईल ना ते, आणि त्याचा काही यूज होणार नाही. प्रॅक्टिस इज लाईक दॅट. फाईन. डाऊट सॉल्विंग, व्हेरी अगेन इम्पॉर्टंट पॉईंट. नुसतं प्रॅक्टिस केली, ओके, मी चांगलं नोट्स काढल्या, ऐकलं लेक्चर्स ऑनेस्टली, सॉल्विंग केलं, प्रॅक्टिस केली, व्हेरी नाईस, पण मला डाऊट्स आले ना. मला सांगा, असं कोणीही मुलगा नाही आहे, मुलगी नाही आहे या कोर्समध्ये, मी आत्ता पण बघितलं नाही, कधीच नाही, की इवन ऑल इंडिया रँक 1 ज्याचा आला AIR, तोही असं म्हणू शकत नाही की मला डाऊटच नाही आहेत. का? तर हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास 100% झाला असं होतच नाही. इवन ऑल इंडिया रँक 1 जो येतो त्याला पण 720 पैकी 720 मिळत नाही. ही इज ऑल्सो नॉट गेटिंग आउट ऑफ आउट मार्क्स. कळत आहे? तो सगळ्यांमध्ये टॉपर आहे म्हणून त्याला ऑल इंडिया रँक 1 म्हणतोय आपण, पण याचा अर्थ त्याला आउट ऑफ आउट नाही मिळालेत, त्यांनी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केलेले करेक्टली. कळत आहे? तर त्यामुळे असं कोणी म्हणू शकत नाही की मला डाऊट नाही आहे. इनफॅक्ट जो मुलगा अभ्यास करतोय त्याला डाऊट येणं इनएव्हिटेबल आहे. डाऊट येत नाही आहे म्हणजे एक तर अभ्यास चालू नाही आहे, ही एकच पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी सगळं यायला लागलं, ते होत नाही. सगळं आलेलं आहे, होत नाही. इवन टीचर्स कॅनॉट से की मला 100% फिजिक्स येतं, 100% मॅथ्स येतं, 100% बायो, 100% केमिस्ट्री येतं. नाही, असे काही गोष्टी असतात त्याला ते अडू शकतात. अरे हे कसं करायचं, काही प्रॉब्लेम्स असतात असे. यू अंडरस्टँड? त्यामुळे वी हॅव नो स्कोप टू से की मला डाऊट्स येत नाही आहेत. डाऊट्स हे विचारणं फार मस्ट आहे, ती पायरी याच्यातली. ओके. आणि डाऊट सॉल्व्ह करायचे बेस्ट टेक्निक जे आपल्या रेग्युलर क्लासेसमध्ये होतं, इझिली होतं, ते म्हणजे डिस्कशन्स. काय होतं बेस्ट आपल्या रेग्युलर क्लासेसमध्ये काय होतं, एखादा चॅप्टर संपला की मग त्या चॅप्टरवरचं काही टीचर तुम्हाला काही होमवर्क देतात, मग तुम्ही उद्या एवढ्यापासून एवढ्यापर्यंत करून या. मग तुम्ही जेव्हा उद्या ते करून येता तेव्हा मग त्याला जरा डिस्कशन्स, पुढे मागे जरा डिस्कशन, म्हणजे हे कोणाला आलं का. मग क्लासमध्ये डिस्कशन जेव्हा होतं तेव्हा मॅक्सिमम डाऊट्स तिथे सॉल्व्ह होतात. आणि त्यातले पण जर काही डाऊट सॉल्व्ह झाले नाहीत की तुम्हाला वाटतं तुम्हाला फार बेसिक डाऊट आहे किंवा असं सगळ्यांसमोर कसं विचारू असं काही फिलिंग आहे, तर त्याच्यासाठी पर्सनली तुम्ही भेटू शकता टीचर्सना. आपल्या स्टाफ रूममध्ये, जे स्टाफ रूम आहे अकॅडमीमध्ये, त्या रेग्युलर क्लासेसमध्ये स्टाफ अवेलेबल असतात. पण तुम्हाला ही स्टेप घ्यावी लागणार आहे टू कम आउट ऑफ युअर ओन शेड्यूल, युअर ओन वे, अँड गो टू टीचर अँड आस्क. कळते? तर हे तुम्हाला करणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. किंवा व्हॉट्सॲप, आता व्हॉट्सॲप सध्या चालू आहेत या ऑनलाईनमध्ये म्हणून व्हॉट्सॲप. एरवी क्लासेस चालू झाल्यानंतर आपण काय फार मोबाईलवर डिपेंडन्सी नसणार आहे आपली. त्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट पार्ट आहे एक्झामिनेशन. व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झामिनेशन इज अ लिटमस टेस्ट. जसं तुम्ही ॲसिडिक बेसिक कसं ते लिटमसचा कलर चेंज झाला की तुम्ही ओळखता, तसं एक्झाम इज लाईक दॅट. तुमचा अभ्यास किती झालेला आहे या टॉपिकचा, त्याची लिटमस टेस्ट जी आहे ती एक्झाम करणार आहे. कळतंय? तर ही लिटमस टेस्ट जी आहे ती तुम्हाला कशी द्यायची आहे? सिरियसली आणि ऑनेस्टली. ठीक आहे? सिरियसली द्यायची.
नुसतं जाऊन जसं दर्शन घेऊन आलं पेपरचं तसं आपल्याला तसं काही होणार नाही, त्याच्याने त्यांनी काही फरक नाही पडणार आहे. असे किती टेस्ट दिले त्यापेक्षा बेटर न दिलेली बरी, 3 तास वाचता येईल तरी. तर पण चांगल्या हार्डवर्क करून हे वरच्या सगळ्या स्टेप्स फॉलो करून जो एक्झामिनेशन देईल त्याला डेफिनेटली त्याला कळेल की अरे मला या ठिकाणी येत नाही आहे, मला काय तर करावं लागेल, पुढे बघूयात आपण ते काय. पण त्यासाठी एक्झाम कशी देणं एक्सपेक्टेड आहे, सिरियसली आणि ऑनेस्टली. इकडचं तिकडचं बघून चिटिंग बिटिंग करून मग यू आर नॉट अचिव्हिंग एनिथिंग आउट ऑफ इट. तुम्हाला आत्ता वाटत राहील की याचे मला मार्क चांगले पडले, पण इट वोंट हेल्प इन लॉंगर रन. हां, आणि त्यानंतर अजून एक पॉईंट काय होता, ॲनालिसिस ऑफ रिझल्ट. मी ह्याच्यावर मोठा टेबल बनवला आहे मुद्दामून, कारण बरेच जण एक्झाम छान देतात पण रिझल्टचं ॲनालिसिस जे करणं म्हणतो आपण त्याला, तेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. ॲनालिसिस म्हणजे काय, तुम्ही प्रत्येकजण हे करू शकता. इनफॅक्ट मी हा जो PPT आहे ह्याची PDF खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक ठेवतो, तुम्ही हे डाउनलोड करून वापरा. ह्याची प्रिंट जरी हवं असेल तर एक प्रिंट काढून तुमच्या स्टडी टेबलवर लावा स्टडी रूममध्ये, किंवा सरळ पेपर पेन घेऊन लिहून घ्या. हे काय करता येतं, आता मी एक टेस्ट देऊन आलो, चला टेस्ट देऊन आलो, मला फिजिक्समध्ये 100 पैकी समजा 80 मार्क पडले, 60 मार्क पडले, 60 मार्क पडले, चला ठीक आहे, व्हेरी गुड पडले किंवा कमी पडले, सोडून द्या पुढचं. हे करण्यापेक्षा तुम्ही हे ॲनालिसिसमध्ये वेळ घातला तर दॅट विल बी मोर बेनिफिशियल. काय ॲनालिसिस आहे, क्वेश्चन नंबर्स अटेम्प्टेड, अनअटेम्प्टेड किंवा कुठले मी सोडले किंवा कुठले चुकले ते क्वेश्चन्स असे कॉलम बनवायचा, साधा पेपर घेऊन बनवा नाही. रिझन लिहा. लक्षात घ्या, हा कागद बाकी कोणाला जगाला दाखवायला नाही आहे, हा कागद आपल्यासाठी आहे. आपल्याला कळायला की माझा का मार्क कमी पडत आहेत, म्हणजे तुम्ही त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन घेऊन तुम्ही पुढच्या टेस्टमध्ये ते करेक्शन हळूहळू का विना पायऱ्यापायऱ्यानी. आपण ज्या किती टेस्ट देणार आहोत, महिन्यात 2 टेस्ट जर झाल्या आपल्या, तर आपले 24 महिने असतील. 24 ऑब्व्हियसली पुढे आपल्याला FLT फुल लेंथ टेस्ट आणि डेली टेस्ट वगैरे भरपूर टेस्ट असतील, पण ॲटलिस्ट इतक्या तर टेस्ट आपण देणार आहोत. लक्षात घ्या, प्रत्येक टेस्टवर आपण इतकं जर काम केलं तर यू कॅन इमॅजिन आपलं मिरॅकल होईल. रिझल्ट्स वगैरे इट विल बी मिरॅक्युलस. ठीक आहे, तुम्हाला कोणी अडू शकणार नाही चांगल्या रिझल्टपासून जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं तर. काय केलं, क्वेश्चन नंबर 3 फॉर एक्झाम्पल, कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली म्हणून चुकलं. बरं, मग ह्याचं करेक्टिव्ह ॲक्शन काय करता येईल. सगळ्यात पहिली गोष्ट, कॅल्क्युलेशन मिस्टेक होती का, कारण माझं कॅल्क्युलेशन वीक आहे, कारण माझं गणित वीक आहे. मग काय करता येईल, प्रॅक्टिस करा अजून. गणित वीक असेल तर, जास्त वीक असेल तर 10वीची पुस्तकं परत काढा, 10वी 9वी, त्याचं मॅथ सॉल्व्ह करा परत 10th 9th. एस्पेशली नीटचं असं होतं बऱ्याचदा, नीटच्या स्टुडंट्सचा हा प्रॉब्लेम असतो, कारण बऱ्याच जणांना असं एक डोक्यात असतं की आपलं गणित चांगलं नाही म्हणून बायोलॉजी घेऊ, म्हणून इंजिनिअरिंग नको. बरेच जण असं या मेंटॅलिटीने येतात नीटला. तर विच इज फाईन, विच माइट बी ओके टू बिगिन विथ. पण मला वाटत नाही की हे फार जास्त काळ टिकतं. का, कारण फिजिक्समध्ये पण भरपूर गणित आहे. तुम्ही तर बघताय, बेसिक मॅथमॅटिक्स आपला पहिलाच चॅप्टर आहे. फिजिक्समध्येच मॅथ्स इंटिग्रेशन आहे, डिफरन्सिएशन आहे. इनफॅक्ट ॲक्च्युअल मॅथ्समध्ये ते फार पुढे येणार आहे. आता फिजिक्समध्ये आता चालू झालं. त्यामुळे तुम्ही ॲट नो पॉईंट यू कॅन निग्लेक्ट मॅथमॅटिक्सच्या स्टेप्स. इक्वेशन सॉल्व्ह करता आले पाहिजेत, फ्रॅक्शन्स जोडता आले पाहिजेत, LCM काढणं, डिव्हिजन करणं, म्हणजे हे जे बेसिक ऑपरेशन्स आहेत हे आपल्याला आलेच पाहिजेत. इंडायसेस, लॉगॅरिदम आणि ट्रिग्नॉमेट्री, अलाइड अँगल, साईन A+B चे फॉर्म्युले, ट्रिग्नॉमेट्री सगळं. तर हे करणं गरजेचं आहे. मग हे कसं करता येईल, अशा फॉर्म्युलेची लिस्ट बनवा ट्रिग्नॉमेट्रीचे. पाहिजे असेल तर मी तुम्हाला शेअर करतो अशी लिस्ट. तुमच्या स्टडी टेबलवर तर लावा मोठा एक चार्ट, सगळे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले. बघून होतील ना पाठ, अरे का नाही होणार पाठ, कळतंय. तर प्रॅक्टिस करा, कॅल्क्युलेशन मिस्टेक व्हायलाच नाही पाहिजे, फास्ट झालं पाहिजे कॅल्क्युलेशन, स्पीड आणि ॲक्युरेसी दोन्ही. आणि हे प्रॅक्टिसनी येतं, हे ओव्हरनाईट होणार नाही. लक्षात घ्या, असं होणार नाही की तुम्ही आता हा लेक्चर ऐकला, उद्यापासून मिरॅकल झाला आणि तुमचं कॅल्क्युलेशन एकदम बेस्ट झालं, असं होणार नाही. आपल्याला परसिव्हिरंटली एफर्ट घ्यायला लागणार आहे. क्वेश्चन नॉट अंडरस्टूड म्हणजे मला क्वेश्चनच कळलं नाही, काय पुढचं काय माती, ह्याचा काय प्रॉब्लेम, काय इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. मे बी आपल्याला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, वाचून इंग्लिशचे शब्द वाक्य वाचून आपल्याला वी आर नॉट एबल टू पुट द थिंग्स टुगेदर अँड मेक आउट सम मिनिंग आउट ऑफ इट. सो व्हॉट इज द सोल्युशन, प्रॅक्टिस करा. किंवा इंग्लिश तुमचं खरंच वीक असेल तर मे बी यू शुड टेक सम ॲडिशनल स्टेप्स. ज्यांचं आहे असं तुम्ही पर्सनली मला कॉन्टॅक्ट करा, आय कॅन सजेस्ट सम थिंग्स टू यू. कुड नॉट सॉल्व्ह, का सॉल्व्ह करता नाही आलं मला, कारण कन्सेप्टच कुठली अप्लाय करायची कळलं नाही. ह्याचा अर्थ कन्सेप्ट वीक आहे. याचा अर्थ तुम्ही गो बॅक. ह्याचा अर्थ तुमचं पहिलं जे स्टेप आहे इनपुट त्याच्यामध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये काहीतरी गडबड आहे.
किंवा डाऊटमध्ये गडबड आहे, तुम्हाला आत्ता आलं नाही म्हणजे अर्थ तुम्ही याच्या अगोदर प्रश्न बघितलाच नाही का असा? बरं बघितला पण नाही आला म्हणून तुम्ही डाऊट विचारला नाही का? तुम्हाला कळतंय? यू कॅन रिलेट ऑल दिस प्रॉब्लेम्स, तुम्ही रिलेट करू शकता की तुमचं कशामध्ये तरी गडबड झालेली आहे त्या इनिशियल 3 स्टेप्स 4 स्टेप्समध्ये. ओके, त्यानंतर टीचर्सना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, काय करू विचारा. लक्षात घ्या, एक रामबाण उपाय तुम्हाला सांगतो, तुम्हाला कधी काय करायचं कळलं नाही ना, ऑलवेज कॉन्टॅक्ट युअर टीचर. टीचर्स आर एक्सपर्ट इन हँडलिंग दिस थिंग्स. नो टाईमच पुरला नाही, टाईम मॅनेजमेंट बघावं लागेल, त्यावर काम करावं लागेल. तर बऱ्याच जणांनी लिहिलेलं टाईम मॅनेजमेंटचं सर तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणून ॲक्च्युली मी हे ॲक्च्युली घेतलं, कारण नुसतं टाईम मॅनेजमेंट नुसतं तेच सांगितलं तर ते सफिशियंट नाही हो. त्याची बॅकग्राऊंड जी आहे ती बॅकग्राऊंड ॲक्च्युली ही आहे. देन वी विल गो टू टाईम मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी कशी एक्झामला सॉल्व्ह करायची वगैरे वगैरे. त्यानंतर टफ क्वेश्चन्स, ॲक्च्युली एखादा क्वेश्चन टफ वाटला, होऊ शकतं, असणारच आहे, असे रिझन्स आहेत आणि त्याचं पॉसिबल सोल्युशन आहे. हां, आता तुम्हाला हे कधी कळेल की माझ्या या टेस्टमध्ये हा प्रॉब्लेम होता? जेव्हा तुम्ही हे अनालिसिस करणार आहे. तुम्ही अनालिसिस नाही केलं, नुसतं टेस्ट देऊन आले, चलो बॅग फेकून दिली, मस्त गेले हिंडायला, पबजी खेळायला, तसंच केलं तर मग यू विल मिस आउट ॲट दिस थिंग. मग तुम्ही काय कराल, हीच गोष्ट पुढच्या टेस्टमध्ये पण हेच होणार प्रॉब्लेम, पुढच्या टेस्टमध्ये पण तेच प्रॉब्लेम होणार, म्हणजे हेच प्रॉब्लेम, सेट ऑफ प्रॉब्लेम रिपीट होत जाणार 1.5-2 वर्ष. आणि मग सगळ्यात शेवटी अरे रिझल्ट काय येत नाही, असं होणार आहे. रिझल्ट इज नॉट अ मॅजिक की वॅन्ड फिरवली मॅजिक वॅन्ड आणि रिझल्ट खाली पडला. इट वोंट हॅपन लाईक दॅट. यू हॅव टू यू मेक इट. आणि आपण हे करता येईल, तुम्ही हे स्टेप फॉलो करा, हे नक्की होणार आहे. चला, तर पुढे मी अजून काय काही जनरल प्रॉब्लेम फेस बाय स्टुडंट्स एक लिस्ट अशी बनवली आहे की जनरली मुलांना काय प्रॉब्लेम होतो बाबा, व्हॉट प्रॉब्लेम्स दे फेस. बघा, एक 4 ते 5 प्रॉब्लेम्सची मी लिस्ट बनवली. ह्याच्यापेक्षा वेगळे काही प्रॉब्लेम्स असतील तर वी कॅन डेफिनेटली 1-to-1 मीट, पण मॅक्सिमम लोकांचे मॅक्सिमम प्रॉब्लेम यातनं कव्हर होतील. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे कॅनॉट अंडरस्टँड. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला हे आत्ता का सांगतोय हे प्रॉब्लेम्स लक्षात घ्या, कारण बऱ्याचदा हे माझ्या एक्सपिरियन्समध्ये असं मी बघितलेलं आहे आणि बऱ्याच टीचर्सनी बघितलेलं आहे की 10वी झाल्यानंतर मुलांच्या वेगळ्या वेगळ्या आयडिया असतात. काही मुलं म्हणतात अरे 11वीचं वर्ष रिलॅक्सचं वर्ष आहे, 10वीत भरपूर अभ्यास केलेला आहे, 12वीला परत करायचा आहे, आता 1 वर्ष मधलं रिलॅक्स करून घेऊ. दिस इज अ व्हेरी 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 रॉंग आयडिया. तुमच्या डोक्यात अशी आयडिया असेल, इमिजिएटली Ctrl+A Shift+Delete, बस एंटर. कळतंय? जस्ट रिमूव्ह इट. दिस डज नॉट वर्क. 11वीचं वर्ष इक्वली इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगतोय, कारण हे गोष्टी सगळ्या निग्लेक्ट करतात. फुल ऑन कॉलेज लाईफ एन्जॉय करायचं काही डोक्यात, कारण पिक्चर पण बघितलेले असतात, मूवीजमध्ये दाखवतात मस्त कॉलेज लाईफ कसं असतं. कोणी दाखवतात का मूवीजमध्ये? कोणी अभ्यास करतंय, सिन्सिअरली स्ट्रगल करतोय अभ्यासासाठी, चांगले रँक येत आहेत, ही इज गेटिंग अ व्हेरी गुड ॲडमिशन, सक्सेसफुल झालेलं आहे त्याचं करिअर, असं गोष्ट दाखवतच नाही. काय तर ते राडा झाला, मुलगा मुलगी हे झालं ते झालं, ते त्यांचं फिल्म आहे, त्यांना फिल्म चालवायची आहे. तर आपल्याला आपण ते बघून आपल्या डोक्यात काय आयडिया भरलेल्या आहेत आणि ते आपण आता इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय या सेटिंगमध्ये, तर वी आर नॉट डुईंग जस्टिस टू इट ॲट दिस स्टेज. तुम्हाला म्हणतो पुढे वेन यू गो अहेड, गो टू हायर कॉलेजेस, अँड देन थिंग्स देअर रुब्रिक्स देअर आर डिफरंट. रुब्रिक्स आर डिफरंट. या ठिकाणचे रुब्रिक्स वेगळे आहेत. सो वी शुड रिस्पेक्ट in whichever stage when like we should behave like a Roman when we are in Rome. ते म्हणा. सो आता आपण या स्टेजमध्ये आहोत, तर लेट अस फॉलो द रुब्रिक्स ऑफ दिस स्टेज. ते म्हणजे टू बी अलर्ट, अलर्ट राहा जे होतं ते. तर ते अलर्ट राहण्यासाठी म्हणून तुम्हाला हे 4-5 गोष्टी समजून घ्यायला लागतील. सगळ्यात पहिली गोष्ट काय प्रॉब्लेम फेस होतो. पहिला प्रॉब्लेम काय आहे, कॅनॉट अंडरस्टँड व्हॉट इज टॉट इन क्लास. क्लासमध्ये शिकवलेलं कळत नाही, एक कॉमन प्रॉब्लेम असतो हा. तर मी काय केलेलं आहे, या प्रॉब्लेमचं ब्रेकडाऊन केलेलं आहे. हे 4 प्रॉब्लेम्स 4 सब प्रॉब्लेममध्ये. सगळ्यात पहिल्यांदा टीचिंग स्पीड जास्त असतं म्हणून कळत नाही, अटेन्शन नाही क्लासमध्ये म्हणून कळत नाही, प्री रिक्विजिट क्लिअर नाही म्हणून कळत नाही, आणि इंग्लिश वगैरे कळत नाही. ओके, तर पहिलं बघू टीचिंग स्पीड. टीचिंग स्पीड जर तुम्हाला कळत नसेल तुमच्या टीचरचा, तर सिम्पल काय आहे, त्या टीचरना रिक्वेस्ट करा, म्हणा सर कॅन यू प्लीज टेक लिटल फास्ट, कॅन यू प्लीज टेक लिटल स्लो. यू कॅन पुट अ रिक्वेस्ट टू हिम. ओके, जर असं होत असेल की बाकी सगळ्यांना तो मॅच होतोय स्पीड, पण तुम्हालाच मॅच होत नाही आहे, तर बेटर मॅच आपल्याला काही चेंज करता येऊ शकेल का. तर यू कॅन, सो देर आर थिंग्स. तुम्ही टीचरशी बोला, आपल्याकडे काउन्सिलिंग सिस्टीम आहे,
ते काउन्सिलर्सशी बोला आपल्या अकॅडमीच्या. ओके. आणि डेली रिव्हिजन, त्याच्याही अगोदर हे करून बघा. डेली रिव्हिजन म्हणजे काय लक्षात घ्या. जरी एखादे टीचर आले आणि त्यांनी भॉट फास्ट शिकून गेले निघून, ठीक आहे, मला कळलं नाही आहे, ओके, पण ॲटलिस्ट मी ऑनेस्टली लिहून घेतलेलं आहे सगळं. जितकं शक्य तितकं ऐकलं आहे, शक्य तितकं लिहून घेतलं आहे. आता मी घरी गेल्यानंतर शांतपणे बसतो आणि बघतो, ओके सरांनी हे शिकवलं, ओके त्यानंतर ही स्टेप केली, बरं मग हे सांगितलं, हां हे कुठनं आलं, जस्ट अगेन गो बॅक टू इट. जसं एक गाय ना, गाय पटपट खाती गडबड आणि नंतर एका ठिकाणी शांत जाऊन एका ठिकाणी बसून करत बसते. येस. सो वी हॅव टू, त्याला काय चरवणम संस्कृतमध्ये शब्द आहे, रवंथ करणे मराठीमध्ये. हां, तर या गो बॅक होम. असं नाही की क्लासची बुक आत्ता बंद केली, डायरेक्ट उद्याच्या क्लासमध्येच उघडली, मध्ये झुळबिळं हाकलून दिला. दॅट इज नॉट द वे इट शुड बी. घरी गेल्यानंतर ती वही उघडा, अच्छा बायोलॉजीमध्ये सरांनी हे घेतलं, फिजिक्समध्ये हे घेतलं, रिवाईज. मग त्यातनं पण तुम्हाला कळत नसेल तर हॅव अ ग्रुप ऑफ कंपनी, गुड कंपनी, चांगले फ्रेंड्स बनवा हु आर सिन्सिअर ऑल्सो, आणि तुमचं त्यांच्याशी चांगलं एक रेपो पण मॅच होतोय, वेवलेंथ मॅच होती. तर मेक गुड कंपनी. मित्रांना विचारा, तुला कळलं का हे, मला सांग. त्याला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही त्याला सांगा. नसेल कळत तर गो टू टीचर, सर मला हे सांगा प्लीज, हे तुम्ही काय सांगितलेलं आहे, काय शिकवलं, मला कळलेलं नाही, मला प्लीज सांगता का. येस, परफेक्ट. ओके. त्यानंतर दुसरा मेजर प्रॉब्लेम आहे नो अटेन्शन इन क्लास. क्लासमध्ये अटेन्शन नाही, लक्ष नाही. ओके, ह्याचं सोल्युशन काय. सगळ्यात पहिल्यांदा क्लासमध्ये लक्ष नाही आहे ह्याचं मेन कारण आहे तुम्ही तुमच्या गोल आणि तुमच्या पर्पजवर क्लिअर आहे का. आस्क युअर सेल्फ की आय एम रिअली सिरियस. हा सगळा मी एक्सरसाइज जो करतोय हा अज्युम करून करतोय. द व्हेरी फॅक्ट दॅट यू हॅव टेकन ॲडमिशन इन टू चैतन्य अकॅडमी, आय एम अज्युमिंग दॅट यू आर सिरियस अबाउट वॉट यू वॉन्ट. सिरियस नसेल तुम्ही तर चैतन्य अकॅडमी वोंट बी अ सुटेबल प्लेस. मग असे भरपूर बाकीचे क्लासेस आहेत ज्यामध्ये आपण बाकीच्या 1000 गोष्टी करता येतात. सो आय एम अज्युमिंग दॅट यू आर सिरियस, आणि म्हणून तुम्हाला मी त्या लेवलला येण्यासाठी सांगतोय. ओके. आणि ठीक आहे, नाही कळलं, समहाऊ डोक्यात काहीतरी विचार आले, आपण ह्युमन बिईंग्स आहोत, वी आर नॉट मशीन्स, चलो ठीक आहे, तर जस्ट इमिजिएटली मे बी यू कॅन रेज युअर हँड अँड रिक्वेस्ट, सर प्लीज कॅन यू टेल दिस अगेन, किंवा नंतर जाऊन भेटा. येस, यू कॅन डू ऑल दिस थिंग्स. टेक हेल्प ऑफ फ्रेंड्स. प्री रिक्विजिट नॉट क्लिअर, हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. प्री रिक्विजिट लक्षात घ्या. कधी एखादा टीचर जेव्हा क्लासमध्ये येतो, मला जे शिकवायचं तर मी काय करतो, सगळ्यात पहिली गोष्ट काय करतो, मी मुलांना हे येतं आहे, हे मुलांना ऑलरेडी येतं आहे, हां हे येतं आहे, ह्याच्यावर मी भर टाकतो आणि भर टाकून त्याला इथपर्यंत घेऊन जातो, मुलांच्या अंडरस्टँडिंगला इथपर्यंत घेऊन जातो. अशी दॅट इज द आयडिया. पण मला सांगा, मुलांचं जर हेच क्लिअर नसेल जे प्री रिक्विजिट आहे त्या क्लासला, हां मग त्याला अडखळणार तो. आता प्री रिक्विजिट क्लिअर कसे करायचे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टीचर्स दे आर स्मार्ट इनफ, दे नो एखाद्या क्लासला काय येणं अपेक्षित आहे. तुम्ही आता 10वीतनं आले, 10वीतनं पास झालेल्या मुलाला काय येणं अपेक्षित आहे. आता हे जर कोणाचं कच्चं असेल तर यू शुड वर्क ऑन इट. कच्चं आहे, अरे माझं गणित कच्चं आहे, मला काही होणार नाही, हे 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 असा ॲटिट्यूड काय गरजेचं कामाचा नाही, नॉट रिक्वायर्ड. कच्चं आहे म्हणजे त्याला काम करा, त्याला वेळ द्या तसं. आणि अजून एक फार इम्पॉर्टंट, जे डेली तुम्हाला होमवर्क मिळतो, हां तो फार इम्पॉर्टंट आहे, तो कधी मिस नाही करायचा. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. का तर काल दिलेला होमवर्क जो आहे तो उद्याच्या क्लाससाठी प्री रिक्विजिट आहे. तुम्ही जर हे प्री रिक्विजिट नाही केलं तर उद्याच्या क्लासमध्ये तुम्ही यू आर नॉट सो प्रिपेअर्ड. इन अझम्पशन, जर टीचर जो अझ्युम करतोय तुम्ही प्रिपेअर्ड असणार आहे, तितकं तुम्ही प्रिपेअर्ड नाही आहेत. मग तुमच्या अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम, म्हणून मला कळणार नाही क्लासमध्ये, कळत आहे. ओके. इंग्लिश तर काय करता येईल. सो आय सजेस्ट बेटर यू रीड न्यूजपेपर. मॅक्सिमम, जास्त नाही, आपल्याला काय त्याचे न्यूज रिपोर्टर व्हायचं नाही. एक दिवसातनं 15 मिनटं तुम्हाला मध्ये रिलॅक्स करायचं आहे, थोडा वेळ आहे तर ओपन टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, ओपन इंग्लिश पेपर्स आणि वाचा 15 मिनिटासाठी. तुम्हाला बाकीचं बाहेरचं काय चालू आहे तुम्हाला अपडेटही मिळेल, तुमचं इंग्लिशही सुधारेल. यू कॅन डू समथिंग लाईक दॅट. ओके फाईन. पुढे, आय डू अंडरस्टँड इन क्लास बट कांट सॉल्व्ह प्रॉब्लेम माय सेल्फ. बरं, मला क्लासमध्ये शिकवलेलं कळतं आहे, वा टीचरनी फार छान शिकवलं, वा 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 मस्त शिकवलं, बेस्ट शिकवलं. पण मी जेव्हा स्वतः घरी जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न करते तेव्हा मला येत नाही आहे, कळतं आहे. हा प्रॉब्लेम किती लोकांचा आहे. दिस इज जनरल प्रॉब्लेम. ओके, तर हे तर सब प्रॉब्लेम डिवाइड करून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, तुम्हाला वाटतंय की तुम्हाला कळलं आहे पण तुम्हाला ॲक्च्युअल कळलेलं नाही आहे.
मला सांगा, तुम्ही कळणं, मला एखादी गोष्ट कळली आहे कधी म्हणता? मी आलो आहे, मी तुम्हाला शिकवतो आहे, मी इंग्लिश हिंदीमधनं बोलतो आहे. हां, तर इंग्लिशचा एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की आपल्याकडे मॅक्सिमम टीचर्स सगळे, मॅक्सिमम लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन ही आपली हिंदी आहे. मी कदाचित मी आणि अजून एखादा कोणी असेल की जो मराठीतनं कम्युनिकेट करतो, पण बाकी सगळे मी मराठीतनं शिकवतो. बाकी टीचर्स हिंदी, मॅक्सिमम हिंदीमधनं पण बोलतो. लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन हिंदी आहे, त्यामुळे त्यांचा इंग्लिशचा इश्यू आहे, त्यांना इतकं घाबरायची काही गरज नाही आहे. हां, पण तुम्हाला ऑब्व्हियसली क्वेश्चन्स वाचता तरी यायला पाहिजेत ना, तितकं सफिशियंटली इंग्लिश तुमचं चांगलं पाहिजे. ठीक आहे. मग कन्सेप्ट तुम्हाला तुमची क्लिअर आहे का? तुम्हाला स्वतःला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही म्हणजे तुमची कन्सेप्ट वीक आहे. कळत आहे? हे एक कारण असू शकतं. ओके, मग काय करायचं? डोंट लर्न न्यूमरिकल स्टेप्स बट कन्सेप्ट. लक्षात घ्या, आपल्याला न्यूमरिकलचे स्टेप पार्ट नाही करायचे आहेत, कारण त्या प्रकारचं न्यूमरिकल करायची येणारही नाही, पण आपल्याला कन्सेप्ट लक्षात घ्यायची. एक सिंपल उदाहरण तुम्ही बघा. आपल्याला शर्ट घालायचा, मी तुम्हाला शिकवला शर्ट कसा घालायचा. 2 असा शर्ट हात आहे, तर हात घातले, गुंड्या लावून टाकले. अच्छा, पण आता तुम्हाला मी असा एखादा शर्ट दिला, त्याच्यामध्ये तिरक्या गुंड्या, तशा तिरकं कट आहे, असं तिरकं इथं गुंड्या लावायच्या, असं असते ना, ते बंडी असते ना, गाठी मारायची, असं काहीतरी शर्ट दिला. तर ज्या मुलांनी गुंड्या अशा लावायचं आहे, असं रट्टा मारलेला आहे, त्यांना अशा गुंड्या दिल्या तर त्यांना अडखळलं ते, अरे बापरे, सरांनी आपल्याला अशा गुंडे शिकवले होते, हे अशा गुंड्या कशा लावायच्या, हे येत नाही मला, हात वर केले. पण ज्याला शर्टची कन्सेप्ट कळली आहे, शर्ट घालायचं म्हणजे काय करायचं, 2 हात घालायचे, पहिल्यांदा अंगावर घालायचं, आणि हे गुंड्या कुठे आहेत, वर खाली होऊ नये गुंड्या. आर यू गेटिंग इट? थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्हाला जर कन्सेप्ट कळली शर्टची, तर तुम्ही त्यात फिरवलं त्यांनी, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम उद्या. फॉर एक्झाम्पल, एखादा 2 गुंड्या उघड्या ठेवून फुल असं स्टाईल करेल, एखादा खाली गुंड्या उघड्या ठेवून खाली गाठ मारेल, असं शर्ट बीट असं फोल्ड करेल. आर यू गेटिंग इट? तुम्ही बाकी स्टाईल्स करू शकता. हे स्टाईल कोण करू शकतं? ज्याला शर्टची कन्सेप्ट कळली आहे. तुम्हाला उदाहरण कळतं हे काय म्हणतोय मी? त्यामुळे कन्सेप्ट तुम्हाला कळली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला काही हरकत नाही. पुढचा, इनसफिशियंट फॅसिलिटीज ॲट होम. हा जनरल प्रॉब्लेम असू शकतो की घरामध्ये वातावरण नाही आहे किंवा असे सुविधा नाही आहेत. त्याचं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय? सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही करा, बऱ्याच जणांकडे ऑलरेडी असेल, 10वीला तुम्ही अभ्यास केलेलाच आहे, नसेल तर हे करणं गरजेचं आहे. करा. काय करा? ॲटलिस्ट तुमच्यासाठी एक सेपरेट रूम किंवा एक टेबल खुर्ची अशी अरेंज होते का बघा, आणि एक पीसफुल वातावरण, पीसफुल, ज्यात तुम्हाला कोणी येऊन डिस्टर्ब करणार नाही. तुम्ही तुमचं बसले, तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत बसून अभ्यास केला ना, नंतर येऊन तुम्ही तुमचं काम करा, हे करा, जेवण करा, वेगळी गोष्ट. पण असं तुम्हाला जागा एक असायला पाहिजे, असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर घरच्यांना पण सांगा, पेरेंट्स, लहान भाऊ बहीण वगैरे असेल, मोठे बाकीचे नातेवाईक वगैरे, तर तुम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करा की बघा, माझे 2 वर्ष चांगले इम्पॉर्टंट आहेत आणि मला तुम्ही हे 2 वर्ष कोऑपरेशन करा आणि मला अशा पद्धतीने हे करा की मला काही डिस्टर्ब होणार नाही अभ्यासामध्ये माझ्या. हे गरजेचं आहे. नो मोबाईल, नो इंटरनेट. आता या काळामध्ये असे लागू होणार नाही, का तर हे माझं बोलणं तुमच्याकडे येतं इंटरनेटच्या थ्रू, पण ऑब्व्हियसली ज्यानंतर हे लॉकडाऊन वगैरे उघडेल, वी डो नॉट डिपेंड आवर सेल्फ, वी डिस्करेज युझिंग मोबाईल्स अँड इंटरनेट लिटरली. आता या काळात दुसरा पर्यायच नाही म्हणून आपण करतोय हे. ओके, कारण काय होतं, मोबाईल आणि इंटरनेट इट्स अ ह्यूज डिस्ट्रॅक्शन. तुम्ही इंटरनेटवर गेले, तुम्ही यूट्यूबवर टाका, तुम्हाला हजारो पुस्तकं, हजारो लोक, काय शॉर्ट ट्रिक, टेक्निक, शॉर्टकट्स, तुम्हाला कित्येक ऑल इंडिया रँकवाले सांगतायत, हे करतायत, काय करतायत. देर आर सो मेनी थिंग्स ऑन यूट्यूब की तुम्ही जितक्या जास्त ह्याच्या मागे लागाल तितकं तुमचं नुकसान आहे. यू टेक माय वर्ड्स. का? कारण ही जी लोकं आहेत यूट्यूबवाले जे कोणी असतील, दे हॅव व्हेरी लेस टू डू विथ युअर प्रोग्रेस. त्यांना काय आहे, तुम्ही त्यांचा एक व्हिडिओ बघितला, त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघितली, दे गेट देअर व्ह्यूज, दे गेट देअर मनी. ओके, तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट कोण मॉनिटर करणार आहे, कोण बघणार आहे? की जितकं कमीत कमी इंटरनेट आणि मोबाईल तुम्ही वापरू शकाल तर तितकं बेस्ट आहे. तुमच्या डोळ्यावर ताण कमी होईल आणि अननेसेसरी तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. कारण एखादी गोष्ट प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या मेथडनी शिकवत असतो आणि हे चुकीचं आहे की भरपूर पुस्तकं रेफर केली, भरपूर टेस्ट सिरीज लावल्या म्हणजे मला मार्क भरपूर येतील, असं काही रिलेशन नाही. तुम्हाला आम्ही तर जितकं देतो आहे तितकं तुम्ही 100% सिन्सिअरली करा. रिझल्ट इज गॅरंटीड. टेक माय वर्ड्स फॉर इट. बरं, आणि घरात जर फॅसिलिटीज नसतील
तर अकॅडमीतल्या फॅसिलिटी तुम्ही यूज करा, तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत. तिथला जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे स्टडी स्लॉट्ससाठी, इवन जे हॉस्टेलाइट्स आहेत त्यांच्यासाठी तरी आहेच आहे फॅसिलिटी. इवन जे लोकलाइट्स आहेत दे आर ऑल्सो एनकरेज्ड टू कम अँड यू मेक युटिलाइज बेस्ट पॉसिबल वे. त्यानंतर लॅक ऑफ प्रॅक्टिस, ह्याला दुसरा पर्यायच नाही आहे, हार्डवर्क करावंच लागेल. एक छान म्हण आता आठवली मला, हे आर्मीमध्ये वापरली जाते, डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये, की द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. म्हणजे तुम्ही जेव्हा सगळं शांती आहे, युद्ध वगैरे काही नाही आहे, तेव्हा तुम्ही किती घाम गाळता तेव्हा तितकं कमी रक्त तुम्हाला गाळावं लागतं युद्ध चालू असताना. कळतंय? तुम्ही आता सध्या सगळं शांती आहे, युद्ध काही नाही आहे म्हणून निवांत सगळे झोपून उठतायत आपले सैनिक, आणि पोट मस्त सगळ्यांचे लांब लांब मोठी मोठी झालेली आहेत. असं जर चित्र झालं तर वॉरच्या वेळेला ही विल ब्लीड द मोस्ट. तर ते हेच आपल्याला पण लागू होतं. आपल्याला हार्डवर्क आत्ता करायचं, आत्ता सध्या पीसफुल टाईम आहे, जस्ट आपलं सध्या करिक्युलम चालू झालेलं आहे. आपल्याला अजून 2 वर्षाचा समोरचा काळ पुढचा आहे, 2022 साली आपल्याला परीक्षा द्यायची आहे. तर आता सध्या आपल्याकडे शांती चालू आहे आपल्या आयुष्यामध्ये. सगळे जशी परीक्षा जवळजवळ यायला लागेल तेव्हा आपण परीक्षेच्या वॉरच्या जवळजवळ येतोय ना. तर द मोर यू स्वेट, आता तुम्ही जितकं जास्त घाम गळाल तितकं तुम्ही पुढे टिकून छान करू शकता आणि यू कॅन सक्सीड. कळतंय? इमेज कॉन्शियस. अरे बापरे, मी डाऊट विचारले तर काय लोक म्हणतील मला, बाकी डाऊट कोणी विचारत नाही आहे, मी एकटाच डाऊट कसं विचारू, मला सर काय म्हणतील. तर त्यांच्यासाठी एकच सोल्युशन आहे, बी बिंदास्त. लक्षात घ्या, तुम्हाला डाऊट, तुम्हाला साइन थिटा कॉस थिटा कळलं नाही, लिव्ह इट. कोण काय म्हणतं, आय डोंट केअर. मला येत नाही, मला यायचं आहे, गो अँड आस्क डाऊट्स. आणि ऑल आर सेलिंग इन सेम बोट. लक्षात घ्या, असं क्वचित कधी होतं की तुम्ही एक्सेप्शनली लो किंवा एक्सेप्शनली हाय असता. वी ऑल आर मोर ऑर लेस इन द सेम बोट, ऑल द स्टुडंट कम्युनिटी. सो इट्स ओके. नाही आलं तर नाही आलं, मला आहे ॲक्सेप्ट. नाही आलं विचारा. तिसरा प्रॉब्लेम काय असतो, आय डू अंडरस्टँड इन क्लास. मला घरी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो, पण मला एक्झाममध्ये काही करता येत नाही. एक्झाममध्ये सगळं ब्लॅकआउट होऊन जातं. एक्झाम चालू झाली सगळं गायब, असं होतं कोणाला? येस. तर त्याचं काय करायचं, त्याचं सब प्रॉब्लेम केलं तर ह्याचा अर्थ काय, लॅक ऑफ एक्झाम टेम्परामेंट. आय एक्सप्लेन टू यू व्हॉट दिस मीन्स. आणि एक्झाम फिअर, परीक्षेची भीती वाटते. आता सोल्युशन काय करायचं, एक्झाम टेम्परामेंटचं लॅक. व्हॉट इज टेम्परामेंट? एक्झामचं माहोल पण इम्पॉर्टंट आहे. आपण घरामध्ये अभ्यास करताना काय, अरे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, चला तो पण अर्धा सॉल्व्ह झाला, चला गप्पा मारल्या, भाऊ बहीण गप्पा, टीव्हीचे सिरियल बघितली, मधल्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दुसरा तोच प्रॉब्लेम पुढे कंटिन्यू केला, परत सिरियल उरलेली बघितली, परत ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तिसरा केला. आर यू गेटिंग इट? किंवा एक प्रॉब्लेम चालू केला, मागे सोल्युशन बघितलं, हां अच्छा असं आहे का, हां बरोबर आहे, मी हेच करणार होतो. कळत आहे? हां, अशा पद्धतीचा अभ्यास करून आपलं होणार आहे का? तर नाही होणार. दिस इज कॉल्ड लॅक ऑफ एक्झाम टेम्परामेंट. एक्झामचा माहोल नाही, म्हणजे तुम्ही अभ्यास करत नाही आहे. मग ह्याच्यात काय करायचं, सोल्युशन काय यायचं, की प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स टाईम बाउंड प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. आता टाईम बाउंड म्हणजे किती, आता आपल्याला एक्झाममध्ये जे एक्सपेक्टेड आहे तो स्पीड सध्या या स्टेजमध्ये आपल्याला होणार नाही, पण या स्टेप म्हणजे काय करता येईल, आत्ता काय करता येईल, नीटवाले जे आहेत तुम्ही प्रयत्न करा, एका तासामध्ये म्हणजे 21 प्रॉब्लेम होत आहेत का, जस्ट चेक करा. जेईवाले स्टुडंट्स आहेत, तुम्ही प्रयत्न करा, एका तासामध्ये 15 प्रॉब्लेम होत आहेत का, वेळ लावून करा. टेक अ स्टॉप वॉच, समोर वॉच ठेवा, 1 तासाचा टाईम लावा आणि बघा 20 होत आहेत का प्रॉब्लेम्स. होत आहेत, व्हेरी गुड. स्पीड अजून वाढवायचा प्रयत्न करा, हळूहळू वाढवा. आणि आफ्टर 2 मंथ्स, 2 महिन्यानंतर काय झालं पाहिजे, स्पीड वाढून एका तासामध्ये 30 प्रॉब्लेम येतात आणि एका जेईवाले 20 प्रॉब्लेम, हे 2 महिन्यानंतर असं व्हायला पाहिजे. कळतंय? जेव्हा तुम्ही असा वेळ लावून प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तेव्हा तुम्हाला त्या वेळेत सॉल्व्ह करायची, त्या स्पीडनी कॅल्क्युलेशन करायची आणि ॲक्युरेटली करायची, ही हळूहळू सवय लागते. लक्षात घ्या, हे फार इम्पॉर्टंट आहे. डोंट निग्लेक्ट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे तुम्ही आत्ता हे निग्लेक्ट केलं तर तुम्ही 1 वर्षानंतर तुम्हाला कळणार आहे की अरे हे फार इम्पॉर्टंट होतं, हे करायला पाहिजे होतं. त्यामुळे डोंट निग्लेक्ट दिस प्रेझेंटेशन. आणि एक्झाम फिअर, अरे कमी मार्क पडले तर काय, अरे मला काय, एवढे पैसे भरले आई वडिलांनी, आता काय होईल जर मार्क कमी पडले. सगळ्यात पहिली गोष्ट, फिअर हे जे काय एक्झाम फिअर आहे, ह्या एक्झाम फिअरनी चांगलं कधीच होणार नाही, वाईटच होईल.
कळतं तुम्हाला? म्हणजे तुमची हीच काय प्रॉब्लेम आहे ना, तुमचं हेच डोक्याला तुमचं टेन्शन आहे ना की एक्झामला मार्क कमी पडले तर काय होईल, पण चांगले पडूही शकतात ना, कळतंय? पण तुम्ही जर फिअरमुळे, त्याचं नुकसानच होणार आहे, फिअरमुळे कधी फायदा होत नाही. हेल्दी फिअर असलं पाहिजे. हेल्दी फिअर म्हणजे काय, उद्या एक्झाम आहे, अरे बघून घेऊ चला, टेन्शन आहे, एक पिक्चर बघून येतो, नंतर एक्झाम देऊन परत पिक्चर जातो, मध्ये इंटरव्हलमधून एक्झाम देतो. दॅट इज नॉट रिकमेंडेड. थोडा फिअर पाहिजेच आपल्याला. हेल्दी फिअर वी शुड हॅव टू टेक दॅट सिरियसली इनफ. पण इतका एक्झाम फिअर आहे की मला हाताला पायाला घाम सुटायला लागलाय, मला काय सुचत नाही, असं असेल तर दॅट इज नॉट रिकमेंडेड. असा कोणाचा प्रॉब्लेम असेल तर पर्सनली भेटा, वी कॅन हेल्प यू आउट. फोर्थ, दिस अ बिग लिस्ट ऑफ प्रॉब्लेम्स. आतापर्यंत 3 प्रॉब्लेम्स जे होते हे प्रॉब्लेम्स मोर ऑर लेस ग्रॉस प्रॉब्लेम्स आहेत, ग्रॉस. आणि ह्या चौथे जे आहेत हे सटल प्रॉब्लेम. सटल म्हणजे काय, हे माइंड लेवलला जास्त चालणारे प्रॉब्लेम्स आहेत की वाय एम आय हिअर, मी कुठे आहे, आय कम फ्रॉम अ विलेज, आणि बाकीची मुलं बारामती शहरातली आहेत, मी खेडेगावातनं आलो आहे, इकडनं तिकडनं आलो आहे, आणि काय मी मराठी मीडियममधनं शिकलो आहे, मी इंट्रोवर्ट म्हणजे एकदम लाजाळू आणि कसं एकदम लो प्रोफाईल आहे, आणि बाकीची मुलं किती चांगली किती फास्ट आहेत, आणि काय व्हॉट विल एव्हरीवन थिंक, सर काय म्हणतील, सगळे लोक काय म्हणतील, मी इतकं डाऊट विचारतोय. त्यानंतर ना 11वी जस्ट रिलॅक्सेशन, जस्ट चिल, एन्जॉय करो, यो आय एम नॉट इंटरेस्टेड इन इट, मला इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये इंटरेस्ट नाही आहे, आणि व्हॉट इफ, हे व्हॉट इफचे प्रॉब्लेम मगाशी सांगितले. आता हे सगळे प्रॉब्लेम जर मी सब प्रॉब्लेममध्ये कॅटेगराईज केले तर ते असे होऊन जातात 4-5. सगळ्यात पहिले म्हणजे गोल आणि ॲम्बिशन आपल्या लाईफमध्ये क्लिअर नाही आहे. ओके, तर मग ह्याचं सोल्युशन काय आहे? आपल्याकडे देशपांडे सर तुम्हाला माहिती असतील, ते मुलांना काउन्सिलिंग करतात, सगळ्यांना काउन्सिलिंग करतात. तर यू कॅन ऑलवेज गो टू हिम. तुम्ही तुमच्या पेरेंट्सची मदत घ्या, टीचर्सची मदत घ्या, अजून बाकी तुम्हाला जे कोणी मोटिवेट करतात त्यांच्याही मदत घ्या. आणि तुम्हाला काय व्हायचं आहे, मला काय करायचं आहे आयुष्यामध्ये, व्हॉट आय वॉन्ट टू बी. मला एक 20 वर्ष, आफ्टर 20 इयर्स, आता 2020 चालू आहे, 2040 टाईममध्ये मी स्वतःला कुठे आहे असं बघतो, कळतंय? माझी ॲम्बिशन काय आहे ते पहिला तुम्ही क्लिअर व्हा. मला ते करायचं आहे, चांगल्या पद्धतीने करायचं आहे. देन ब्रेक डाऊन दॅट ॲम्बिशन. अच्छा, मला IAS ऑफिसर व्हायचं आहे. ओके, IAS ऑफिसर व्हायचं असेल तर मला एक बेस्ट ग्रॅज्युएशन, ओके IAS ऑफिसरला बेस्ट ग्रॅज्युएशनची हे नाही आहे, पण लेट्स से IES व्हायचं आहे. IES, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. IESमध्ये आता IES तेव्हाच होता येईल जेव्हा माझा इंजिनिअरिंगचा बेस स्ट्रॉंग आहे. इंजिनिअरिंगचा बेस स्ट्रॉंग कधी होईल? जेव्हा मी चांगल्या कॉलेजमध्ये जाईल. चांगल्या कॉलेजमध्ये कधी जाईल? जेव्हा मी आत्ता चांगला अभ्यास करेन. मग तुम्ही काय करा, 20 वर्षानंतरचं जे तुमचं गोल आहे ते मी ब्रेकडाऊन करत 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 आजच्या दिवसाला आणलेलं आहे. म्हणजे आजच्या दिवसाला मला काय करायचं आहे म्हणजे ते करता येईल. तुम्हाला कळते हे लिंक कशी आहे? ही जेव्हा लिंक, आता ऑब्व्हियसली आपल्याला 20 वर्षानंतर काय होईल वी कॅनॉट थिंक ॲज ऑफ नाव, पण ॲटलिस्ट आपल्या डोळ्यासमोर एक ध्येय, एक स्वप्न आहे, आणि ते आपण डोळ्यासमोर काय ध्येयच नाही म्हटल्यानंतर काय, आजचा दिवस उजाडला मावळला, असं आहे. आर यू गेटिंग इट? तर हे तुमचे जेव्हा ॲम्बिशन क्लिअर असतील तर आपल्याला यातले काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. मी म्हणजे काय नाही, माझं काय होणार नाही, मी एकदम असं, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स हा फार काही कामाचा नाही आहे. लक्षात घ्या, मेनी लेजेंडरी पर्सनॅलिटीज मी तर दिलेलं आहे, कम फ्रॉम व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. यू टेक नेम्स लाईक अब्दुल कलाम, सच अ हंबल बॅकग्राऊंड. मी लिटरली म्हणजे आय हॅड बीन टू रामेश्वरम टू हिज प्लेस, आणि आय हॅव मेट हिज ब्रदर, एल्डर ब्रदर लॉंग बॅक, अराउंड 5-6-7 years बॅक. तर ही सो सिम्पल, साधा पांढरा बनियान घालून माणूस बसला होता ना. आणि दॅट टाईम अब्दुल कलाम वॉज नाही, आय थिंक बऱ्याच अगोदरची गोष्ट आहे, तेव्हा अब्दुल कलाम प्रेसिडेंट होते. ही वॉज अ प्रेसिडेंट अब्दुल कलाम. आणि म्हणजे ही कम्स फ्रॉम सच अ सिम्पल हंबल बॅकग्राऊंड, अँड नाऊ यू नो व्हॉट ही इज, व्हॉट ही वॉज. तर असे कित्येक एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता. यू कॅन टेक अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन हा माझा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही तुमच्या सिनियर्सना जर विचारलं की सागर कुलकर्णी सरांचं अल्बर्ट आइन्स्टाईनवरचं प्रेम, तर तुम्हाला भरपूर सांगू शकतो. बरं, तर हे लक्षात घ्या की मोठी मोठी जे आत्ता लोक दिसत आहेत आपल्याला, ते एकेकाळी आपल्यासारखेच हार्डवर्किंग मुलं होती. सुंदर पिचाई, यू जस्ट सी हिज लाईफ. नाऊ ही इज द रिचेस्ट CEO इन वर्ल्ड, गुगल. ही मेड अ स्मॉल हंबल बिगिनिंग. येस, तर ते लोक करू शकतात
आपण का नाही करू शकत? म्हणजे त्यांनी काहीतरी वेगळं केलं असेल ते आपल्याला करावं लागेल ना तसं, म्हणजे आपल्याला पण करता येईल त्यांच्यासारखं, इफ नॉट त्यांच्यासारखं पण ॲटलिस्ट त्यांच्या दिशेने जाता येईल आपल्याला. येस. तर इन्फिनिटी कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा बाहेर या. मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही बसले, तुम्ही मला जे आता ऐकताय, ईच अँड एव्हरी वन ऑफ यू हॅव फुल पोटेन्शियल टू डू इट. मग तुम्हाला 10वीला मार्क कमी असू देत, जास्त असू देत, काही असू देत, तुम्ही जर जिद्द घेतली, मला हे करायचं म्हणजे करायचं, पेटून उठला तुम्ही, तर तुम्ही हे नक्की करू शकणार. दिस इन्फिनिटी कॉम्प्लेक्स इज ऑफ नो गुड यूज. त्यातनं इमिजिएटली बाहेर या. आणि तुम्हाला मदत लागत असेल तर ऑलवेज यू कॅन अप्रोच मी, फील फ्री टू टॉक टू मी अँड मेनी अदर टीचर्स. इमेज कॉन्शियस, डोंट बी इमेज कॉन्शियस. आपल्याला 2 वर्ष मस्त अभ्यास करून चांगले मार्क्स घेऊन चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन पासआउट व्हायचं आहे. आपल्याला बाकीचं काही घेणं देणं नाही आहे. कोण आपल्याबद्दल काय विचार करतोय, कोणालाही वेळ नाही आहे आपल्याबद्दल विचार करायला, कळतं? सो डोंट बी इमेज कॉन्शियस, व्हेरी इम्पॉर्टंट. लो मोरल्स म्हणजे काय, सगळ्यात निगेटिव्ह विचार. तर काय करा, असे लोक आयडेंटिफाय करा, असे सिच्युएशन आयडेंटिफाय करा ज्यांच्याबरोबर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता, आणि अशी चांगली कंपनी ठेवा. बॅड कंपनी, टवाळक्या करणारे पोरं आहेत, मित्र आहेत, ठीक आहे, मित्र आहे ना, मैत्रीच्या ठिकाणी. आता मी अभ्यासाला आलोय, आता मी अभ्यास करणार. मैत्रीकडे, मैत्री आणि अभ्यास मी एक करणार नाही. दिस इज माय अभ्यासाचा टाईम, हा माझा पर्सनल टाईम आहे. माझा फार चांगला मित्र आहे, तू तिथं थांब, तू तुझं काम कर, मी तर करतो. हे काम झाल्यानंतर मग आपण भेटू, गप्पा गोष्टी करू. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतो? एस्पेशली तुम्हाला जे लोक डिमोटिवेट करतात, निगेटिव्ह होतं, त्यांच्यापासून तुम्ही लांब राहा, कळतंय? कीप गुड अँड पॉझिटिव्ह कंपनी, चांगले मित्र जमवा, पॉझिटिव्ह राहा, आणि बिलीव्ह इन युअर सेल्फ. लक्षात घ्या, आपल्याकडे इननेट पोटेन्शियल आहे. असं कोणीच नाही की ज्याच्यामध्ये काही पोटेन्शियल नाही. वी ऑल हॅव इननेट पोटेन्शियल. फक्त आपल्याला ते सापडत नाही. वी डोंट गेट अ करेक्ट वे ऑर करेक्ट पर्सन. तर फाइंड आउट असं कोण आहे आपल्या लाईफमध्ये जे आपल्याला मोटिवेट करू शकतं. येस, टेक मोटिवेशन. स्टे अवे फ्रॉम ॲडिक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जर अनफॉर्च्युनेटली काही ॲडिक्शन असेल, अल्कोहोल, सिगरेट वगैरे, आता तर असं ॲडिक्शन वगैरे असेल तर यू प्लीज कम आउट ऑफ दिस ॲडिक्शन्स. ते ॲडिक्शन्स तुम्हाला कुठेही चांगल्या ठिकाणी घेऊन जात नाहीत, तुम्हाला ते सारखं खालीच घेऊन जातात. बी क्लीन इन थॉट अँड कॅरेक्टर. थिंकिंग, युअर बिहेविंग शुड बी व्हेरी क्लीन. व्हॉट इफ अरे हे झालं तर काय, अरे मार्क आलाच नाही तर काय, मला रँक मिळालाच नाही तर काय, इतकं सगळा अभ्यास करून मला ॲडमिशन मिळालीच नाही तर काय. तुम्ही मेहनत करा, तुम्हाला फळ निश्चित आहे. मेहनत ज्यांनी केली त्यांना फळ मिळालं, ज्यांनी मेहनत नाही केली, कामचुकारपणा केला, ते आता स्ट्रगल करत आहेत, कळतंय? त्यामुळे हे मेहनत करा, फळ तुमच्या हातात आहे. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, ओके. कधी कधी काय असतं माहिती का, दुसरं एक्स्ट्रीम असतं, म्हणजे मी म्हणजे काहीतरी, मी म्हणजे लय भारी, म्हणजे मला 10वीला 92-93% मार्क होते. तर सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स पण विल नॉट हेल्प यू. तुम्ही त्यातनं सगळ्यात पहिल्यांदा, पण हे मार्क्स आहेत हे तुमच्या डोक्यावर चढू देऊ नका या मार्क्सना. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्समध्ये जाऊ नका. आपण सगळे इथं शिकायला आलेलो आहोत. वी शुड ऑल बी हंबल अँड रिसेप्टिव्ह. स्टुडंट शुड बी रिसेप्टिव्ह, ऑलवेज रिसीव्ह करा. एक लर्निंग ॲटिट्यूड जो असतो ना, तर लर्निंग ॲटिट्यूड विल टेक यू अ लॉंग डिस्टन्स अहेड. ठीक आहे ना? बी रिसेप्टिव्ह ऑलवेज. ठीक आहे, ऑल द बेस्ट. ओके, तर हा बराच लांब झाला आहे व्हिडिओ, माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा लांब झाला आहे. तर मी या छोट्या काही मोठ्या प्रेझेंटेशनमध्ये सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही 10वीपासून जे जेई आणि नीट आता तुम्ही अभ्यास करताय, पुढचे 2 वर्ष अभ्यास करणार आहात, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी चेंज करायच्या आहेत, सगळ्यात पहिला का चेंज करायचे आहेत, काय चेंज करायचे आहेत, आणि ते चेंज झाल्यानंतर तुमचे प्रॉब्लेम्स काय येऊ शकतात, हे 3 गोष्टी मी तुम्हाला तुमच्याशी बोललो आहे, कळत आहे? एक क्विक समराईज करू. का चेंज करायचे आहेत? का तर ते 5-6 रिझन पहिल्यांदा सांगितले मी. काय काय फरक आहे, सिलेबसमध्ये फरक आहे, स्ट्रॅटेजीमध्ये फरक आहे, कॉम्पिटिशनमध्ये फरक आहे, कन्सेप्च्युअल असतं, हे फरक आहेत. काय चेंज करायचं आहे ते पण सांगितलं. पहिल्यांदा इनपुट, त्यानंतर काय प्रॅक्टिस, डाऊट सॉल्विंग, एक्झामचं ॲनालिसिस. आणि हे आपल्याला जे काही तुम्हाला ही स्लाईड जी आहे ही मोस्ट इम्पॉर्टंट स्लाईड आहे. या स्लाईडचं तुम्हाला प्रिंटआउट करून लावता आलं तर आय विल अप्रिशिएट इट अ लॉट मोर. ही स्लाईड मोस्ट इम्पॉर्टंट स्लाईड आहे. ही सायकल जी आहे, इनपुट, प्रॅक्टिस, डाऊट सॉल्विंग, एक्झाम, ॲनालिसिस, कम बॅक टू प्रॅक्टिस,
ही सायकल जी आहे ही सायकल 15 डेज सायकल आहे ही 15 डेज. का 15 डेज? कारण तुमची एक्झाम दर 15 दिवसांनी होते. तर 14 डेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? इनपुट घ्यायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, डाऊट सॉल्व्ह करायचे. डाऊट सॉल्व्ह केले ते परत इनपुट झाले, परत प्रॅक्टिस, डाऊट सॉल्व्ह करायचे, एक्झाम द्यायची आहे आणि एक्झामचं ॲनालिसिस करायचं आहे. आणि ॲनालिसिस करून जे तुमचं रिझल्ट आहे, आउटकम ॲनालिसिस आहे, तुम्ही जे करेक्टिव्ह ॲक्शन ॲनालिसिसची काढली आहे, दॅट ॲनालिसिसची करेक्टिव्ह ॲक्शन अगेन बिकम्स प्रॅक्टिस फॉर नेक्स्ट टेस्ट. कळत आहे? म्हणजे ही सायकल जी आहे ही सायकल ही 15 दिवसांची सायकल आहे, 15 डेज टाईम पिरियड आहे सायकलचा. कळत आहे? तर ही सायकल दर 15 दिवसांनी आपल्याला रिपीट करायची. त्यामुळे बेटर तुम्ही हे एकतर लिहून घ्या किंवा हे प्रिंटआउट काढून लावून टाका. तुम्हाला या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला जे जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाटलं की हे आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे, ह्याची प्रिंट काढा, समोर ठेवा किंवा चांगल्या पेजवर मोठ्या ड्रॉ करा, लावा. तुम्ही जेव्हा बाकीच्या सगळ्या टीचर्सची इंटरॅक्ट कराल, आपल्या क्लासेस चालू होतील किंवा बाकी सगळे टीचर्स पण तुम्हाला सिमिलर तुम्हाला गाईडलाईन्स करतील. डिटेल्समध्ये फरक असेल, काही लोकांचे डिटेल्स वेगळे सांगितले तुम्हाला करायला, पण नो प्रॉब्लेम. बेसिक स्केलेटन जे आहे ते तिन्ही सब्जेक्ट्सना हे आहे, ह्यात काही फरक नाही, ह्यात काही वाद नाही. ठीक आहे. तर मी या प्रेझेंटेशनला इथं थांबवतो. तुम्हाला याच्यात अजून काही डाऊट्स असतील, ह्यातलं एक क्लॅरिफिकेशन मागायचं असेल तर तुम्ही कधीही मला फोन करा. मोर इम्पॉर्टंट दॅन फोन तुम्ही व्हॉट्सॲप करा. कारण व्हॉट्सॲपला काय होतं, मी तुम्हाला माझ्या वेळेला तुम्हाला रिप्लाय करू शकतो आणि टेक्स्ट कधी पण थॉटफुल असतो, विचार करून आपण टाईप करतो ना. फाईन. तर आणि पण ऑब्व्हियसली जर एखादं काही प्रेसिंग असेल, अर्जंट असेल काही गोष्ट, तुम्ही फोनही करू शकता. काही हार्ड अँड फास्ट नो नाही आहे त्याला, फोन करू शकता. कळतं तुम्हाला? तर यू डू इट, टेक दिस व्हेरी नाईसली. आणि आपण जेव्हा हे करू, लक्षात घ्या, आपण जेव्हा हे करू तेव्हा डेफिनेटली हा आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट देणारच आहे. कळतंय? आता माझे पुढचे काही सिरीज मी जे काही बनवतोय, तर माझा पुढचा व्हिडिओ मी या एकेका गोष्टींवर फोकस करेन. ठीक आहे. तर मी आता या व्हिडिओनंतर आय विल फोकस फर्स्ट ऑन एक्झामिनेशन. आपण उलटं जात जाऊ. पहिला मी एक्झामिनेशनवर फोकस करतो. एक्झामिनेशनमध्ये फोकस करायचं म्हणजे काय? एक्झामिनेशन आपण जे देणार आहोत, देतो आहोत, त्या एक्झाममध्ये आपण स्ट्रॅटेजी कशी वापरली पाहिजे, वेळ किती दिला पाहिजे. तर या प्रत्येक गोष्टींवर मी एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आणि तुमच्याशी शेअर करेन. ठीक आहे. तर मी मुद्दामून खाली कमेंट सेक्शन ठेवलेलं आहे. तर तुम्ही जे तुम्हाला वाटत आहेत प्रतिक्रिया तुम्ही डेफिनेटली कमेंटमध्ये लिहा, मला कळवा. ठीक आहे. आणि तुमचे काही डाऊट्स असतील, अजून मी तुम्हाला काही वेगळ्या टॉपिकवर बोलणं किंवा सांगणं तुम्हाला वाटत असेल, मदत पाहिजे तुम्हाला, यू कॅन ऑलवेज रीच आउट टू मी. यू कॅन ऑलवेज रीच आउट टू एनी ऑल अदर टीचर्स, दे ऑल देअर. ओके. सो विथ दिस आय कन्क्लूड. चलो, टेक केअर. गुड बाय.